भाजी काय बनवायचा प्रश्न असेल किंवा भाजीचा कंटाळा आला असेल तर हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा म्हणजेच ह्याला सावजी डाळकांदासुद्धा बोलतात. तर हा बेस्ट ऑप्शन आहे. एकतर बनवायला खूप सोपा आहे आणि खायला मात्र इतका चवदार असतो. चणचणीत झमझमीत हा सावजी डाळकांदा म्हणजे चण्याच्या डाळीचा डाळकांदा खूप सिंपल सोप्या पद्धतीने आज मी बनवलेला आहे. अशा वेळेस ना ज्यावेळेस आपल्याला भाजीपाला बनवायचा कंटाळा येतो किंवा तेच तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो भाज्या, त्यापेक्षा ना अशी चण्याच्या डाळीचा डाळकांदा एकदा करून बघा. खूप मस्त लागतो, चवीला खूप भन्नाट आहे आणि बनवायला तर इतका सोपा आहे की झटकीपट तुम्ही बनवू शकता. तर इकडे मी ना 1-1.5 वाटी चण्याची डाळ ना चांगली 4-5 तास भिजत ठेवली होती, पाहू शकता. जर सकाळी टिफिनला बनवायचं असेल तर रात्रीच भिजत ठेवायची. याचं स्वच्छ पाणी काढून घ्यायचं. हे बघा चांगल्या प्रकारे भिजून घेतलेले आहे. तरीसुद्धा ह्या डाळीला एक 15-20 मिनटं तर लागतात शिजवायला. तर आपण ही चण्याची डाळ भिजून घेतलेली आहे. आणि 2 कांदे ना इकडे मी बारीक चिरून घेतलेत. आता डाळकांदा म्हणलं तर कांद्याचा वापर जरा जास्त असतोच. 2 कांदे घेतलेत, 2-3 कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून. टमाटर वगैरे नाही वापरत इकडे मी. तर आपल्याला काय करायचं, आता झटकीपट हा डाळकांदा बनवायचा आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये जर आवाज येत असतील तर त्याला प्लीज इग्नोर करा, कारण बाहेर ना सगळे बिल्डिंगचे कामं चालू आहेत, तर त्याला इग्नोर करा. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे आणि कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि चांगलं असं तडतडून घ्यायचं. जिरे असे तडतडले पाहिजेत. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे टाकायचे. कांद्याने छान चव येते डाळकांद्याला. आता त्याचं नाव पण बघा, डाळकांदा आहे म्हणजे डाळ आणि कांद्याचा वापर तर पाहिजेच पाहिजे. तर इकडे मस्तपैकी बारीक कटिंग केलेले आहे कांदे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि ह्याला आता आपण स्लो गॅसवर परतून घ्यायचं जिऱ्यासोबत. खूप छान आहे डाळकांदा. सगळ्या डाळीपेक्षा ना हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा ना खूप भारी लागतो खायला. ह्याच्यामध्ये 2 लाल चमचे तिखट टाकते, आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कांदा ज्यावेळेस आपण परतून घेतो ना त्यावेळेस तुम्ही थोडेसे खडे मसाले टाकू शकता, छान अजून चव येते. हळद टाकली, गरम मसाला टाकला आहे, धना पावडर टाकायचं. हे आपले बेसिक रोजचे मसाले कांद्यासोबत परतून घ्यायचं. चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं. थोडंसं कमी टाकायचं, मग नंतर वाटलं तर थोडं ॲड करू शकता. आणि ह्याला असं चांगलं एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया जोपर्यंत छान याला तेल सुटत नाही. अगदी सिंपल भाजी आहे ही डाळकांदा, खूप भारी लागते आणि त्यातले त्यात चण्याच्या डाळीचा डाळकांदा तर खूपच छान लागतो खायला. तर आता हा मसाला ना आपण तेल सुटेपर्यंत बघू शकता असं परतून घेतलेला आहे. किती छान असा रंग आला आहे बघा आणि एकदम मस्त तेल सुटलेलं आहे. अजिबात झंझट नाही, काही नाही, झटकीपट बनला जातो हा डाळकांदा. आता चांगलं परतून झालं आहे बघा मसाला. तर आपण ही भिजवलेली चण्याची डाळ याच्यामध्ये टाकून घेऊया. चण्याची डाळ इकडे मी सगळी टाकून घेतलेली आहे. एक 5 तास तरी भिजत ठेवायची आणि याला सगळे आता मिक्स करून घेऊया. म्हणजे मसाल्याची सगळी कोटिंग ह्या डाळीला लागली पाहिजे, पॅक झाली पाहिजे डाळीमध्ये सगळे मसाले. आणि चांगलं एकजीव करून घेऊन मग याच्यामध्ये 1 मोठा तांब्याभर पाणी टाकायचं. कारण ही डाळ भिजवलेली जरी असली तरी पूर्णपणे कच्ची आहे, कारण ही शिजून घेतलेली नाही आहे. त्यामुळे ही कच्चापणा जाण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 मोठा तांब्या भरून पाणी टाकणार आहोत. आणि चण्याच्या डाळीला असाही वेळ लागतो शिजायला, त्यामुळे याला 10-15-20 मिनटं तर लागणार आहेत भाजी बनवायला. त्यामुळे तुम्ही ही डाळ ना थोडीशी शिजून पण घेऊ शकता जर अगदीच घाई असेल ना तेव्हा. आता बघा चांगलं मिक्स करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे बघा. याच्यावर झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटांनी चेक करूया. तर 2 मिनटामध्ये आपण चेक करूया. बघा खळखळून अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला थोडेसे हाय फ्लेम ठेवायची, म्हणजे चांगली उकळी येऊपर्यंत हाय फ्लेम ठेवायची, नंतर मिडियम ठेवायचा. तर तुम्ही हा रश्श्याचा कट बघू शकता किती सुंदर आला आहे, कारण एकदम लाल भडक असा रंग झाला आहे. पण मला हा डाळकांदा ना सुक्का नाही बनवायचा. एक 10-15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा डाळीचा टेक्स्चर बघा. जे पण आपण रस्सा केला होता तो सगळा आटत चाललेला आहे, कारण डाळ आपली शिजत चाललेली आहे. आणि अजून थोडा वेळ देते आणि चेक करूया अगोदर डाळ शिजली का नाही. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. बस याला असं हलक्या हाताने मिक्स करायचं. स्लो गॅसवर मी ही डाळ शिजवत आहे. आता आपण चेक करूया जरा डाळ. तर अजूनही थोडासा याच्यामध्ये कच्चापणा आहे बघा.
तर थोडा वेळ अजून ठेवते, 1-2-3 मिनटं झाकण ठेवते, म्हणजे अंदाज यायला 20-15 मिनटं तर आरामात लागणार स्लो गॅसवर. झाकण ठेवायचं आणि 1-2-3 मिनटांनी अजून चेक करते. तर 1-2 मिनटांनी चेक केलेला आहे, पाहू शकता. आता पूर्णपणे रस्सा जो आहे तो आटून गेलेला आहे आणि आता आपली ही चण्याची डाळ जी आहे ती परफेक्ट झाली आहे तयार. इकडे मी गॅससुद्धा बंद केलेला आहे. हे बघा, मस्त आपला हा डाळकांदा चांगला तयार झालेला आहे खाण्यासाठी. चण्याच्या डाळीचा डाळकांदा. आणि ही डाळ आता बघू शकता किती छान नरम सॉफ्ट शिजून निघली आहे. तर असा हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा नक्की करून बघा. गरमागरम आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत ह्या डाळकांद्याची म्हणजे चव एकदम भारी वाटते खायला. आणि चपातीसोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. विशेष म्हणजे तुम्ही भातावर टाकूनसुद्धा याला मस्त असं मिक्स करून खाऊ शकता. खूप छान लागतो डाळकांदा. इतर डाळीपेक्षा ना चण्याच्या डाळीचा डाळकांदा ना याची चव खूप लागते भारी. तर करून नक्की बघा. आणि सकाळी जर घाई असेल ना तर अशा वेळेससुद्धा खूप बेस्ट ऑप्शन आहे हा चण्याच्या डाळीचा डाळकांदा. सेम प्रोसेसने तुम्ही सगळ्या डाळीचे डाळकांदा असं बनवू शकता. हा डाळकांदा मिरची कापूनसुद्धा करू शकता, पण लाल मसाल्याचा छान वाटतो खायला. आणि हे बघा किती सुंदर असा रंग आला आहे. आणि हा आहे आपला हा डाळीचा डाळकांदा. आवडला असेल तर लाईक करा.